उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात। 8 जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत। त्याचबरोबर वर्सोवा विधानसभेमधून 16 संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो। तसेच जे इथे ओनर्स आहेत, हे ओनर्स पण इथे आलेले आहेत, 16 ओनर्स आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे ते खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे आलेले आहेत, कर्णधार इथे आलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्याकडून। ही जी टुर्नामेंट आहे, ही जी स्पर्धा आहे, ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई इथे होणार आहे आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत। आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत। तारीख सांगा। ते 23 तारखेपासून ही 23 ह्या 23 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहे। 26 आणि 27 या 2 दिवशी पूर्ण भारतातून जे 8 टीम येणार आहेत त्यांचा आणि बाकीच्या दिवशी आपण जे 16 संघ इथे आपल्या वर्सोवा विधानसभेमधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी आहे। झालं ना एवढं नाही। मी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना प्रमुखांचे कट्टर जुने शिवसैनिक हारून खान यांचं खरंच कौतुक करतो, कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली। आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील, त्यांचे प्रश्न असतील, त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक कामं। याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं। आज हारूनजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे, कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आत्ता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि तसे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। बिहारचा पण संघ त्याच्यात येणार आहे खेळायला। आता त्याच्याबद्दल म्हटलं तर तुम्ही ही प्रतिक्रिया दाखवणार नाही। नाही, जे शेवटी असं आहे, आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। 10,000 दिए गए बड़ा फैक्टर हुआ, आप भी लगातार 10,000 महिलाओं को दिए गए बड़ा फैक्टर हुआ। वो एक फैक्टर है, लेकिन ठीक है उससे काफी फर्क होगा शायद, लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे हैं वहां पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता। तो ठीक है, अभी जो जीता वही सिकंदर तो ठीक है। मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला नाही, कारण अनेकांचं म्हणणं आहे हेच त्यांच्या बहुमताचे एक गणित आहे, कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात 5वी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला, काही कालावधी लागला। तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले, म्हणजे एवढे सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय, सगळं स्पष्ट पाहिजे होतं।
महाराष्ट्रात 6 नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी 7,42,00,000 मतदार आहेत म्हणून सांगितलं. कुठे? बिहारमध्ये. आणि मतदान झालं त्या दिवशी 7,45,00,000 लोकांनी मतदान केलं. जवळपास 3 लाख मतदार वाढलेले आहेत. नाही, आता हे म्हणूनच म्हटलं ना, हे एक अनाकलनीय गणित झालेलं आहे. अनाकलनीय गणित आहे. आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली, ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये. अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला. त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे. अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत. त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, काही करायला तयार नाही, धिम्म बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का, हा विषय. आमच्या निवडणुकीला काही विरोध नाहीये, कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे. पण त्या आत्म्यावरतीच, त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का? चुनाव आयोग क्रिकेट की बात अलग हो जाएगी. चुनाव आयोग मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. मग? असं पाहतोय. मी माझं काय म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे. पण महाविकास आघाडीची फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं. फुटीचा उंबरठा, आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे. त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र है। चुनाव आयोग की भूमिका बिहार चुनाव के दौरान काफी सवालों के घेरे में रही है। सिर्फ बिहार ही क्यों, पूरे देश में, महाराष्ट्र में भी जो कुछ हुआ, लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा रहे हैं, लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा, ना दे सकता है। जो मैंने बात कही दोहराता हूँ मैं उस बात को। हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था, यही सवाल हमने उठाए थे, लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता। ते संपवले पाहिजे असं त्यांचं, हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत। आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे। पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही। कारण हे ठीक आहे, आज त्यांनी हे केलं, पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्षात यायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता, आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता में एकता, ती एकता जी आहे ती अनेकतामध्ये आहे। म्हणून ती अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता जी आहे ती एकता होऊन त्याला राजकारणात संपल्याशिवाय राहणार नाही। चला, सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे बोलत होते। वर्सोवा विधानसभेचे आमदार हरुण खान यांच्या वतीनं आमदार चषकचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या चषकासाठी टी शर्ट आणि लोगोचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या दरम्यान त्यांनी बिहारचा जो एकूणच निकाल लागला त्यावर देखील भाष्य केलंय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।